नमस्कार, नमस्कार, नमस्कार. या वीकली कट्ट्यामध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. हा वीकली कट्टा स्पेशल आहे, कारण भारताच्या स्पोर्ट्समध्ये अचीव्हमेंटही स्पेशल झालेली आहे. नुकतंच बुद्धिबळाचं ऑलिम्पियाड झालं आणि त्याच्यामध्ये भारताच्या पुरुष संघाला गोल्ड मेडल, भारताच्या महिला संघाला गोल्ड मेडल आणि इंडिव्हिज्युअली सुद्धा 2 गोल्ड मेडल पुरुषांमध्ये आणि 2 गोल्ड मेडल महिलांमध्ये अशी 4 इंडिव्हिज्युअल गोल्ड मेडल आलेली आहेत. म्हणजे आपण 6 गोल्ड मेडलची लयलूट करून तिकडनं परत आलेलो आहोत. तर आज आपल्या बरोबर आहेत द हिंदूचे अमोल कराडकर आणि बुद्धिबळाचे विश्लेषक लोकेश नातू. ते आपल्या बरोबर आज चर्चा करणार आहेत. लोकेश, एकदम स्ट्रेट पॉइंट वरती येऊ. ऑलिम्पियाड मधली ही आपली अचीव्हमेंट भारताची किती मोठी आहे? अ, किती मोठी आहे ह्याचं सोपं उत्तर ॲक्च्युली मला सांगायचं झालं ना, तर 1983 साली जो वर्ल्ड कप आपण जिंकलो, त्याच्यानी जे क्रिकेटची जी हवा क्रिएट झाली ना, ही ती मुवमेंट आहे. किंवा अगदी 2011चं वर्ल्ड कप, हे बुद्धिबळात मी म्हणतोय. कारण आता कसं झालंय, आपण विश्वनाथन आनंद ह्या एकमेव याच्यावर 30 वर्ष होतो. आनंद आनंद आणि आनंदच्या पुढे काही नाही. आता असं झालंय की आता आपल्याला खूप सुपरस्टार्स तयार झाले. प्रज्ञानंदा झाला, गुकेश झाला, अर्जुन, आता दिव्या, हरिका हम्पी होते आधीपासनं. सो बेसिकली याची स्केल आता एवढी मोठी झाली आहे की इट इज, म्हणजे आपण म्हणतो ना, क्रिकेट सारखं सेलिब्रेट होतंय. आता कालपासून आजपर्यंत अजून 24 तासही झालेले नाहीयेत. काल लाखपेक्षा वर लोक लाईव्ह स्ट्रीम रात्री बघत होते. आणि ज्या पद्धतीने पोस्ट येतात, किंवा आता बघितलं तर कोणतेही स्पोर्ट्स चॅनल, न्यूजपेपर हे फक्त आज चेसचं दाखवत आहेत. सुवर्ण पदकांची लुईलूट, इंडिया ब्रिंग्स ऑल द गोल्ड बॅक होम, किंवा असं सगळं जे येतंय. सो त्याच्याने हे मेन स्ट्रीम झालं हे कळतंय. न्यूजपेपर आता कोणताही उघडला तर असं किंवा पूर्ण पान, फ्रंट पेज, इकडे ते न्यूज येत आहेत. तर सोप्या भाषेत असं सांगायचं ना, तर हा आपला खेळ आहे बुद्धिबळ, जो आपल्या म्हणजे भारतात सुरू झाला. आणि तो कुठेतरी हरवला असेल मे बी, पण मग 1988ला आनंद ग्रँडमास्टर झाला, पहिला ग्रँडमास्टर. मग तो वर्ल्ड चॅम्पियन झाला. आणि त्यानंतर आज जे अख्खा देश इन्स्पायर झाला, त्याचे आपण फळं बघतोय असं म्हणता येईल. आणि आपण म्हणतो ना की आपण हे इन्व्हेन्शन केलेलं आणि आपण जगभराला मजा करायला दिली. आणि नाव इट्स टाइम टू शो, आणि आपण दाखवून दिलं की हा, दिस बिलॉंग्स टू अस. आणि आपण ते, कारण का 2 गोल्ड, जसं तू सांगितलं, सुवर्ण पदक महिलांमध्ये पण आणि पुरुषांमध्ये पण. आणि एकदम डॉमिनेटिंग याच्यात झालं. महिलांच्या याच्यात थोडंसं लास्ट राऊंडला होतं कॉम्बिनेशन्स, पण ते प्रचंड, म्हणजे जो परफॉर्मन्स होता ना, तो एकदमच दमदार असं आपण म्हणू शकतो. किंवा जेव्हा बघत होतो ना सगळेजण, तेव्हा असं वाटत होतं की कॉमेंट्री चालू होती, लाईव्ह स्ट्रीम चालू होत्या. तर त्यात असं वाटायचं, अरे आता ना बेस्ट कॉम्बिनेशन आपल्यासाठी असं आहे, आणि तेच होत होतं. आणि म्हणजे टॉपच्या देशांना पण आपण असं 3.505, एका बोर्डवर 4 लोक असायचे, राईट. तर आपण 3-1 किंवा 3.5 असं हरवत होतो. आणि ऍक्च्युली अपोनंट्स पण स्ट्रॉंग होते खरे. पण आपलं कसं झालं, ऍक्च्युली 4ही बोर्ड आपण समजा पाहिले पुरुषांचे, त्यातले 3 तर कॅन्डिडेट्सच होते. एक गुकेश कॅन्डिडेट विनर आहे. आणि हरी हा किती 2004 पासून ऑलिम्पियाड खेळतोय, हरिकृष्णा. सो टोटल तसं पाहिलं तर आपले सगळेच बोर्ड खूप स्ट्रॉंग होते पुरुषांमध्ये. आणि महिलांच्या ह्याच्यात बघितलं तर हरिका वेटरन आहे, तानिया बोर्ड 5 वर होते. आणि मधल्या ज्या तिन्ही आहेत ना, म्हणजे वंतिका, दिव्या देशमुख, आणि वैशाली, ह्या तिघी, त्यांचं रेटिंग जरी असलं ना तरी त्यांचं स्ट्रेंथ खूप जास्त आहे. आणि त्यामुळे त्या पण अशा होत होत्या की एकदमच भारी पडत होत्या. स्पेशली दिव्या देशमुखनी जे केलं ते अतुलनीय. म्हणजे तिचा जो परफॉर्मन्स झाला, अत्यंत भारी. तिने 2500 हे क्रॉस केलं. आत्ता ती भारतात नंबर 2 आहे, आणि ज्युनियर गर्ल्ड मध्ये नंबर 1 झाली. गोल्ड तर तिला मिळालंच. प्लस वंतिका, तिलाही गोल्ड मिळाला, आणि तिचाही परफॉर्मन्स. सो म्हणतात ना की सगळ्या गोष्टी बरोबर मॅच झाल्या. आपल्याकडे जे ऑलिम्पियाड झालेलं चेन्नईला 2022ला, तेव्हा आपल्याला दोन्हीमध्ये ब्रॉन्झ ब्रॉन्झ मिळालेलं. आणि आपले जास्त टीम खेळत होत्या खरं, कारण का होस्ट होतो आपण. पण दोन्हीच्यात आपल्याला ब्रॉन्झ मिळालं. थोडंफार लक म्हणा, म्हणजे आपण म्हणतो ना, जे व्हायला नाही पाहिजे तेच झालं. उझबेकिस्तान विरुद्ध नाही हरायला पाहिजे, पण ते गुगेशची ब्लंडर झाली. अशा गोष्टी. पण त्या सगळ्या गोष्टी यावेळेला कोणतीच गोष्ट अशी नाही झाली की अरे हे नको व्हायला. सो प्रत्येक, एव्हरीथिंग वॉज फॉलिंग इन प्लेस म्हणतो ना, तसं. सो 22 सप्टेंबर, 2-2 आणि 2 गोल्ड. मेनमध्ये 2 गोल्ड, स्त्रियांमध्ये 2 गोल्ड. सगळंच एकदम असं मिळून आलं, असं ते झालं.
मला फक्त एक ऍड करायचं आहे. जसं लोकेश आत्ता म्हणला तेच त्यांनी स्पोर्ट्स कट्टासाठी रील मध्ये पण म्हणलं. पण आत्ता त्यांनी जे सगळं छान समराईज करून सांगितलंय ना, त्याच्यात 1983 पेक्षा जास्त 2011 भारत किंवा हम्म. 2024 T20 वर्ल्ड कप भारत, ही सगळ्या करेक्ट. जगाला ते अपेक्षित होतं आणि त्यांनी ते कन्व्हिन्सिंगली करून दाखवलं अखेर. ओके, सगळ्या गोष्टी एकत्र येऊन. आणि जर क्रिकेट ऑडियन्सना अजून रिलेटेबल हवा असेल ना, तर ज्या पद्धतीने अं, हात लावला की गोल्ड हे जे झालंय ना, ते हा. ऑस्ट्रेलिया 99चा वर्ल्ड कप, 2003चा वर्ल्ड कप आणि 2007चा वर्ल्ड कप असं सगळं एकत्र एकाच ऑलिम्पियाडमध्ये घडवून आणणं. कारण हम्म. एकूण 44 बोर्ड पैकी एक सामना हरला एक भारतीय. एक प्रज्ञानंदा एक मॅच हरला फक्त. मॅच आहे. बाकी 27 विन्स आणि 16 ड्रॉज. एवढं डॉमिनेशन, म्हणजे मी एवढा थरली चेस ऑलिम्पियाड्स वगैरे एवढं प्रत्येक वेळेस फॉलो नाही करत, पण याच्या आधी कधी झालंय शेवटचं कदाचित लोकेशला माहिती असेल तर, पण याला काही अर्थच नाहीये. म्हणजे आता साधं कन्सिस्टन्सी रेज टू विश्वनाथन आनंद अशी अवस्था आहे. आता हे साधं कसं आहे, हे जे तुम्ही सांगितलं ना, तर विदित आहे ना, तो बोर्ड 4 वर तो चौथा आला, नाही तर त्यालाही ब्रॉन्झ मेडल मिळालं असतं किंवा मेडल मिळालं असतं. आणि विदित +5 वर आहे, म्हणजे तो 5 गेम जिंकलाय. सो आणि आपल्याला वाटतंय की स्टार अर्जुन आणि गुकेश म्हणजे विजितचा आहेच रोल, पण म्हणजे इतकं चांगलं आहे की आपल्यातले कोणताही मेंबर इतर कंट्री देशासाठी असताना तो सुपरस्टार झाला असता. सो आपले सुपरस्टार म्हणजे अगदीच नेक्स्ट लेवल झाले या अख्ख्या ह्याच्यात. सो नाही, प्रश्नच कसं. नाही. तू तू लोकेश म्हणालास की विश्वनाथन आनंद होता, त्याच्यानंतर मध्ये काहीच नव्हतं. त्याच्यानंतर आता गेल्या म्हणजे हे सुद्धा आता सगळेजण तयार झालेत, ते सुद्धा काही ओव्हरनाईट नाही झालेत. या सगळ्यांची 10-12 वर्षांची जर्नी होती. ते तसे तयार झालेत. पण म्हणजे या जर्नीची सुरुवात या सगळ्यांसाठी सुद्धा कुठे झाली आणि काय बदल घडला की अ, या लेवलला आपण चेसमध्ये म्हणजे आता म्हणजे क्रिकेटचा पॅरलल बघितला तर म्हणजे पुरुषांमध्ये आपल्याकडे खूप स्टार्स आहेत, पण महिलांच्या क्रिकेटमध्ये आपल्याकडे आता सुद्धा 5-6 स्टार्सच आहेत. पण हम्म. चेसमध्ये पुरुषांमध्ये आपल्याकडे 8-10 जण तयार आहेत आता, महिलांमध्ये 8-10 जण तयार आहेत आणि हा इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स आहे. तरी सुद्धा एवढे नंबर्स कशामुळे आले, कसे आले एवढ्या वर्षामध्ये? टर्निंग पॉइंट असं बघितलं तर म्हणजे आनंद हा रिझन आहेच पूर्ण देशाला. त्यांनी मस्त सांगितलं होतं की त्याचं असं ते इंटरव्ह्यूत वाक्य होतं की त्याच्या आईला त्याला प्राऊड फील करायचं होतं आणि तो म्हणाला, इन द प्रोसेस मी अख्ख्या देशालाच प्राऊड करून टाकला आणि आपण बघितलं तर आपण देश अख्खा इन्स्पायर झाला. तर त्या काळात कसं होतं, सो त्यावेळेस पण आपल्याकडे ग्रँडमास्टर्स आले. फक्त काय झालं, ते मेनस्ट्रीम किंवा टॉपला जात नव्हते. त्यातले 4 जण हे बऱ्यापैकी खेळत होते. म्हणजे महिलांमध्ये हम्पी आणि हरिका ही नावं आपण नेहमी ऐकली आणि पुरुषांमध्ये हरी, कृष्णा आणि विदित. ह्याच्यात पण बाकी मेन ग्रँडमास्टर्स होते, पण ते टॉपला जात नव्हते. पण ह्या 4 जणांना सोडून ना, म्हणतो ना की कधी कधी कॉम्पिटिशन आणि स्पर्धा ही फार महत्वाची असते एकमेकांना इन्स्पायर करायला. करेक्ट. तर 2013ला आनंद कार्लसन मॅच जी चेन्नईला झाली आणि त्याची जी व्ह्युअरशिप आणि त्याचा जो इम्पॅक्ट झाला ना, तो खूप मोठा झाला. आणि त्याच्यानंतर बेसिकली ही ऑनलाईन जनरेशन यायला लागली. आधी कसं होतं की बुद्धिबळ समजा मला शिकायचं तर मला कोणतरी शिकवणारा पाहिजे, ते खूप ह्युमन डिपेंडेंट होतं. त्याच काळात काय झालं, कम्प्युटर माणसांपेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग बनले. म्हणजे लिटरली आनंदची 2008 किंवा 2010ची जी वर्ल्ड चॅम्पियनशिप होती तेव्हा पण ना त्यांना सुपर कम्प्युटर लागायचा, ते व्हेरिएशन बघायचे आणि त्या व्हेरिएशनला त्यांना थांबून बघायला लागायचं की आता काय चाललंय, म्हणजे ह्याचं आउटकम काय येऊ शकतं. असे ते त्या मॅचेस होत्या. अवेलेबल रिसोर्स खूप वाढले की आता आपण कुठूनही चेस शिकू शकतो. आणि मग रोल मॉडेल होता आनंद, की जो 5व्यांदा वर्ल्ड चॅम्पियन झाला होता. ऑनलाईन याच्यामुळे काय झालं, पार्टिसिपेशन वाढायला लागलं. आता काही शहरांमध्ये जसं चेन्नई आपण म्हणतो किंवा कलकत्ता, तिथे चेस कल्चर हे खूपच शाळांपासनं हे अत्यंत स्ट्रॉंग आहे. सो त्याच्याने आपला ग्रँडमास्टर काउंट वाढायला लागला. 2019ला आनंदचा 50वा वाढदिवस होता तेव्हा आपला 64 जे आपण पट म्हणतो तो 64वा ग्रँडमास्टर आला. सो ती पण एक ना, हे काही जे असे माइलस्टोन इव्हेंट झाले ना, त्याच्यानी पब्लिकली हे ऍक्सेप्ट व्हायला लागलं. कारण आता बुद्धिबळ बघितलं ना, तर म्हणजे तुम्ही 10व्या किंवा 12व्या वर्षापर्यंत ना काहीतरी म्हणजे 13-14 तुम्ही ग्रँडमास्टर व्हायलाच पाहिजेत.
तर यू कॅन मेक अ करिअर. आता बघायचं, वयाच्या 6व्या-7व्या वर्षी लोक सुरू करतात आणि त्याला 11व्या-12व्या वर्षी त्याला असं कळलं पाहिजे की आता तो जीएम आहे आणि तो महत्वाचं करिअर करणार आहे. आता ह्या पिरियडमध्ये कोण लक्ष कुठे देतं? पण ह्या ज्या घटना झाल्या, आनंदचा 50वा वाढदिवस असेल किंवा त्याच्या 5 चॅम्पियन, तो 2017ला रियादमध्ये रॅपिड जिंकला, रॅपिड वर्ल्ड चॅम्पियनशिप. तर ह्याच्यानी ना खूप असे स्टेलार आहे, ते 64 पट हे फार फेमस झालं. त्याच्यामुळे ना इम्पॉर्टन्स म्हणा किंवा ॲज अ करिअर म्हणा, हा एक चेंज झाला अप्रोच. आणि ऑनलाईन बूम आलं होतं. पॅन्डेमिकच्या वेळेला जेव्हा आपण म्हणतो क्वीन्स गॅम्बिट आलं आणि chess.com वर व्ह्युअरशिप वाढली, लोकांना चेस हे टाइमपास म्हणून सुरू झालं. त्या काळात ही सगळे जे लोक होते, गुकेश, प्रज्ञानंदा, किंवा 2018ला तुम्ही पाहिलं तर टाटा स्टीलचा एक भारतात इव्हेंट झाला होता. त्यात हे सगळे अगदी छोटे होते, म्हणजे प्रज्ञानंदा आणि निहाल खेळले होते, त्याचं ते बोर्ड पर्यंत पोहोचूच शकत नव्हते, असं इतकेसे ते छोटे होते. पण तेव्हा त्यांनी 1-2 मॅचेस ड्रॉ केल्या. सो तेव्हा ते कळत होतं की आता देर इज अ स्पार्क. आणि या सगळ्या ह्याच्यातनं एक प्लॅटफॉर्म तयार झाला. सो बऱ्याचदा बुद्धिबळ जगतात असं म्हणायचं की आनंद आत्ताही 2019-20ला चांगला कसा काय खेळतोय एवढा, तर त्यात असंही होतं की तो ज्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करतोय ना, त्याच्यात त्यांना फायदा होतोच आहे, पण आनंदलाही फायदा होतोय. आणि या सगळ्या ह्याच्यातून मग वन बाय वन, जसं प्रज्ञानंद आला, निहाल सरीन आला, गुकेश आला, महाराष्ट्राला रौनक साधवानी, अशी खूप नावं यायला लागली, अर्जुन एरिगासी. आणि मग ज्या लोकांनी टॉपला टुर्नामेंट कन्सिस्टंटली घेऊन हे वाढवायला लागलं, तर कसं व्हायला लागलं, इंडियाज बेस्ट वर्सेस वर्ल्ड बेस्ट असं एक थीम व्हायला लागली जगात बुद्धिबळात. आणि इव्हेंच्युअली इन द प्रोसेस लोकांना हे जाणवलं की इंडियाज बेस्ट इज दी बेस्ट. मॅग्नस कार्लसननी हे 5-7 वर्षापूर्वीच सांगितलेलं की भारत भयंकर डॉमिनेटिंग बुद्धिबळ खेळणारा देश होणार आहे, आणि आज आपण ते बघतोय की भारत किती डॉमिनेटिंग झालाय. आणि आता हे फक्त ना पुरुषांच्या ह्याच्यात आहे असं नाही, कारण जसं हरिका हम्पी ह्या बऱ्याच वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये ना ब्रॉन्झ, सिल्वर, किंवा हम्पीचा रॅपिड जिंकली. हा, हम्पीचं रॅपिड जिंकणं आफ्टर डिलिव्हरिंग बेबी, ती आई असताना ती खेळली, हे पण खूप इन्स्पायरिंग झालं. हरिका 2022ला, मी स्वतःही चेन्नईला होतो, ती प्रेग्नंट होती, म्हणजे 7व्या महिन्यात वगैरे, आणि तेव्हा ती बुद्धिबळ खेळली आणि तेव्हा आपल्याला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. आणि हे पण, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या लोकांच्या डोक्यात एकदम, म्हणजे आपण म्हणतो ना 1.4 बिलियन लोक हे सगळं बघत होते, राईट. आणि परवा जेव्हा आपण जिंकलो गोल्ड मेडल महिलांमध्ये, तर हरिकाचा गेम शेवटी संपला, तिची लास्ट मूव्ह झाली, आणि मागे आपले जे कोच आहेत ते अभिजित कुंटे आहेत. अभिजित कुंटे भारतातले बहुतेक 3रे किंवा 4थे ग्रँडमास्टर आहेत, मुंबईतले, पुण्यातले. सो तिने असं पॅट केलं, त्यांनी जेव्हा तिला पॅट केलं तर ती रडायला लागली, म्हणजे शी वॉज सो इमोशनल. आणि हे बघताना ना, म्हणजे मीच कधी, आता हे मी पण पहिल्यांदा अनुभवतोय, मी जरी चेस बघत असलो कितीतरी, मलाही काटा आला. आणि ती मुवमेंट जी होती ना, तिला डोळ्यात आलेले अश्रू, आणि तिला, कारण आता कळलं आता गोल्ड झालं कन्वर्ट, ती जी मुवमेंट होती, कारण का बऱ्याचदा ते हुकणं. सो या हरिका हम्पी नंतरच समजा बघितलं तर ह्या तर 2 झाल्याच. वैशाली, जिला इनिशियली प्रज्ञानंदाची बहीण, पण आता वैशाली स्वतःची आयडेंटिटी तयार. ती आयल ऑफ मॅन जिंकली, कॅन्डिडेट्सला क्वालिफाय झाली, कॅनडात खेळली, त्यामुळे वैशालीची आयडेंटिटी आहे. दिव्या देशमुख नागपूरची जी आहे, तिने गेल्या 1 वर्षात जी प्रगती केली आता फिमेल वर्ल्ड मध्ये, ती जगात एकदम भारी झालं, म्हणजे असं कोणीच केलं नाही. तिचे 100-120 रेटिंग पॉईंट वर्ल्ड झाले. ती आता वर्ल्ड नंबर 11 आहे, वर्ल्ड ज्युनियर 1 आहे, तिचं वय 18 वर्ष आहे, तिचे आई वडील डॉक्टर आहेत. सो ती नागपूरची आहे. तिने आता ह्याच्यात, ती ऍक्च्युली आपली हिरो आहे, म्हणजे ती म्हटलं ना सोप्या भाषेत, गुकेश एकदमच प्रसिद्ध आहे तसं म्हणतो तसं, पण ती गुकेश महिला संघातला गुकेश होती, कारण ती ज्या पद्धतीने जिंकत होती गेम, आणि वन आफ्टर दी अदर, त्याच्यामुळे एक होतं की हा, ह्या बोर्डवर आपण जिंकतोच असं झालं होतं. आणि वंतिका अगरवाल पण, तिचं पण म्हणजे कसं झालं, ती गेल्या 1 वर्षात थोडं तिचं म्हणजे अप डाऊन होतच राहतात, राईट. तर तिची एवढी काही ग्रेट फेज नव्हती, पण इकडे ती ज्या पद्धतीने क्लिक झाली. आता हे होतंय कशामुळे, कारण का आपलं बाकीचे पण जे एन्व्हायरमेंट आहे ना बुद्धिबळात, ते खूप चांगलं आहे. म्हणजे आता 1 मिनिट मी हे ऑलिम्पियाड मधून समजा बाहेर आलो ना, आज ऍज अ हॉबी प्लेअर किंवा जे बाकी प्लेअर आहेत, ज्या टॉपवर नाही आहेत, ते म्हणतात की आज भारतात तुझं रेटिंग समजा 1400 किंवा 1500 आहे ना, तर तू बाहेर जाऊन खेळलास तर तुझं रेटिंग नक्की 300-400 पॉईंट वरच आहे, कारण आपली कॉम्पिटिशनच एवढी स्ट्रॉंग आहे. आता ह्याच्यात काय होतं, म्हणजे बाहेर आपण जातो ना, जसं तुम्ही अमोल म्हणाला की नाही, की ते ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम दबदबा म्हणजे आपण म्हणतो ना, तसं इंडियन प्लेअर आलं की लोकांना असं हे होतं, बाबा हा इंडियन आहे, म्हणजे तो प्लेअर कोण आहे, त्याचं रेटिंग काय आहे, हे फार नंतर बघतात लोक. अरे बापरे, हा इंडियाचा फ्लॅग, म्हणजे हा भारतीय आहे, बापरे आता काय.
नाही, पण कितीतरी हा जो डॉमिनन्स डेव्हलप होत होता त्याच्यावरती या ऑलिम्पियाडच्या बोर्डमुळे शिक्कामोर्तब झालं. कारण एवढे एकदमच वर्ष फक्त नंबर्स होते करेक्ट. किंवा हे होतं, पण टीम इव्हेंट असू दे, इंडिव्हिज्युअल इव्हेंट असू दे, याच्यामध्ये दोन्ही मध्ये एवढे यश मिळाल्यानंतर आता तू जे म्हणतोयस ना, त्याला बॅकिंग आलं. करेक्ट करेक्ट. म्हणजे आपण म्हणतो ना, स्वप्न आणि वस्तुस्थिती. तर आज वस्तुस्थिती स्वप्नापेक्षा जास्त चांगली झाली आहे. कारण का एवढं कोणीच इमॅजिन केलं नव्हतं की इतकं इतकं असं होईल. म्हणजे ठीक आहे, ऑन पेपर आपण म्हणतो अपेक्षा, कारण का शेवटी 4 बोर्ड आहेत ना, 11 राऊंड आहेत, मोठा इव्हेंट आहे, म्हणजे काहीतरी अपडाऊन होऊ शकतं. आणि शेवटी ते टाय ब्रेकर एकदम नेल बायटिंग असतं ना एखाद्या टीमचं, आणि ते टाय ब्रेकर हा बुद्धिबळातला अत्यंत कॉम्प्लिकेटेड विषय आहे. म्हणजे बुद्धिबळापेक्षा कॉम्प्लिकेटेड त्याचे टाय ब्रेक्स आहेत. पण त्या सिच्युएशन मध्ये इतक्या डॉमिनन्सनी जिंकणं, हे म्हणजे कोणीच नाही पाहिलं. आणि एक चांगली गोष्ट पण अशी आपल्या बुद्धिबळांच्या सगळेच जे आपले हे हिरो हिरोईन्स आपण म्हणू एका अर्थाने, की आपण जनरली म्हणजे म्हणतो ना, भारतीय डाऊन टू अर्थ किंवा असं फार ड्रॅमॅटिक नसतात, डिमांडिंग नसतात. त्यामुळे इन जनरल पण ना, बाकीच्या देशातनं पण ना ते असे खूप खुश आहेत, की म्हणजे खूप बाकीच्या देशात जे कॉम्पिटिशन मध्ये होते त्यांनी असे स्टेटस टाकले की इंडिया टू कॉल द गोल्ड, सगळं गोल्ड हे घेऊन गेले, किंवा त्यांनी त्यांचे फोटो शेअर करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या हे पण दाखवतात की ते फक्त ऑन द बोर्ड चांगले प्लेयर्स नाही आहेत, ते ऑफ द बोर्डही खूप छान माणसं आहेत. कारण नाहीतर असं कोणी सपोर्ट करत नाही. तो ही पण एक गोष्ट आहे की जी मला असं वाटतं म्हणजे अप्रिसिएशन करण्यासारखं आहे आपल्या प्लेयर्सचं, की त्यांनी जी इमेज कॅरी केली आहे. आणि समवेअर ह्याच्यात परत मी आय गो बॅक टू आनंद, कारण का आनंदनी एक जी जेंटलमॅन वाली इमेज आणली ना, की एकदम असं काय म्हणतो, सभ्य आणि एकदम शांत आणि असं नो ड्रामा, आणि हिज मूव्स विल स्पीक, तसंच झालंय. आज आपल्या लोकांचं वैशाली आपल्याला बघून वाटतं एकदम शांत स्वभावाची आहे, इथं काही बोलत नसेल, पण तिचा गेम म्हणतात फायर ऑन द बोर्ड, म्हणजे असा तिचा गेम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपण तसं बघितलं तर ही विशेष बाब आहे भारतीय संघाबद्दल, की ते फक्त ऑन द बोर्ड आता चांगले खेळत नाही, आता तर ते म्हणजे ऑफ द बोर्ड म्हणजे खूप छान माणसं आहेत ती. बऱ्याच लोकांना आपण बघितलं तर ना, ते खूप अप्रोचेबल आहेत, खूप साधे आहेत. तर म्हणजे आता असं आहे की आपण ऑलरेडी पाहिलंय प्रज्ञानंदा गुकेश हे जेव्हा परत येतात तेव्हा त्यांना क्रिकेटियासारखं रिसेप्शन मिळतं. सो अशी गोष्ट जी होतोय ना, आता पहिला जो तुझा हे होता पॉइंट, सो हाच एक चेंज आहे. आणि आता आपण सगळे त्या बदलाच्या मध्ये आहोत, म्हणजे आपण विटनेस करतोय ते, असं मला वाटतं. अमोल, काही ऍड करायचं नाही तर मला पुढचा प्रश्न मी विचारतो. ओके. मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्याच्या आधी मला फक्त एकच मुद्दा मांडायचा आहे की जे आत्ता लोकेश म्हणला की हा जो बदल आहे, तर एक काळ असा होता म्हणजे कदाचित मिड 2000 किंवा 2010 पर्यंत, की ते रेटिंग 2500 करण्यासाठी जंग पछाडावं लागायचं आणि ग्रँड मास्टरचा शिक्का, तिथे आयुष्य सुफळ संपूर्ण झालं. आता ही जी हे जे आपण तो जो साध्या मराठीत ऍस्पिरेशनल इंडिया म्हणतात ना, म्हणजे महत्वाकांक्षी भारत, की जे 1990च्या दशकानंतर दर 1-2 वर्षांनी खूप बदल दिसत आहेत, ते मला असं वाटतं की कुठेतरी स्पोर्ट्समध्ये आणि आता आपण बुद्धिबळात बघतोय, ही तरुण पिढी आहे ना, ती आपण जाऊन कम्पीट करू याच्यासाठी जातच नाही, की आपण जाऊन जग जिंकू, आणि ते करून दाखवतायत. आणि आता हा विचार करणं, जसं आता या सगळ्या मुलांची वय बघितली ना आपण, तर एक हरिका सोडली आणि हम्पी सोडली. आता हम्पी आता नव्हतीच ऑलिम्पियाडला, तर फार वयस्कर नाही आहेत, पण सगळे अनुभवी आहेत, नौखं कोणी नाहीये. ओके, याच्यातनं दिसतं की चेसचं एकंदरीत, कारण काय एकेकाळी तुला आठवत असेल आदित्य, मला माहिती नाही, तुला नसेल आठवत, म्हणजे आनंद नंतर कोण तर दिव्येंदू बरुआ आणि प्रवीण टिपसे जेव्हा ग्रँड मास्टर झाले, तेव्हा ते 20-25 वर्ष स्ट्रगल करून, तेव्हा एक्सपोजरच नाही मिळायचं. रेटिंग वाढवायचं तर कुठे वाढवायचं, कसं वाढवायचं. आता त्या सगळ्याचे स्ट्रक्चर तयार झालंय. मला लोकेशला त्याच अनुषंगाने विचारायचंय की 20 वर्षापूर्वी जेव्हा मी करिअरला सुरुवात केली, तेव्हा अभिजित कुंटे पुण्यात काम करायला सुरुवात करत असताना, अभिजित कुंटे म्हणजे पुण्याचा तेंडुलकर, जे काय धनराज पिल्ले आणि अभिजित कुंटे अशी होती नावं. तर तेव्हा ऑल इंडिया चेस फेडरेशन हे टिपिकल भारतीय स्पोर्ट्स फेडरेशन सारखं होतं, की एक व्यक्ती कंट्रोल करायची, त्या व्यक्तीमुळेच भलं होत आहे आणि त्या व्यक्तीमुळेच सगळे अडथळे निर्माण होत आहेत, कारण काय माझ्या पलीकडे जग नाही, अशा पद्धतीने कारभार.
ते चित्र कितपत बदललंय का ऑल इंडिया चेस फेडरेशन आजच्या जगात रिडंडंट झालंय म्हणून एवढं सगळं वाढतंय? तुमचं ऑब्झर्वेशन पहिले खूप छान आहे की ते जे स्ट्रगल होतं ना त्याच्यात काय व्हायचं की बेसिकली रेटिंग वाढवायला टुर्नामेंट्स व्हायला पाहिजेत. ते टुर्नामेंट्स व्हायला टुर्नामेंट खेळायला पाहिजेत आणि ते खेळायला त्याच्यासाठी पैसे पाहिजेत. तर हे कॉन्स्टंट स्ट्रगल होतं की तुम्हाला युरोपला जावं लागेल, खेळावं लागेल आणि मग तुम्ही रेटिंग कमवाल आणि मग तुम्ही GM बनाल, मग तुम्ही टॉप सर्किटमध्ये जाल. तर एवढी इन्व्हेस्टमेंट आणि तो विश्वास म्हणजे पालकांचा तेवढा दृष्टिकोनच नव्हता की एवढं करायला हवं का. ते चित्र चेंज झालं आणि हळूहळू म्हणतो ना की जसं आपण पहिल्यांदा जसं म्हटलं तसं ह्या सगळ्या घटनांमुळे भारतात बुद्धिबळ राईजवर होत होतं. तर आज आपण पाहिलं तर भारतातल्या टुर्नामेंट्स खूप छान असतात. म्हणजे चेन्नई ओपन, कोइंबतूर ओपन, इंदोर ओपन, उदयपूरला आता एक झाली. तर ह्या खूप स्ट्रॉंग टुर्नामेंट्स आहेत आणि त्याच्यानी काय झालंय प्लॅटफॉर्म बनलाय आता. आणि आता पालकांनाच असं वाटतं की ह्याच्यातनं लोक करिअर करू शकतात. आणि आता गुकेश, प्रज्ञानंदा, वैशाली, दिव्या, वंतिका, विदित हे प्रूव्ह करतात की यस हे होतं आहे, हा बदल होतो आहे. आणि हे काही लोक टॉपचे जिंकतायत. बरेच लोक दुबई ओपन जिंकतायत, अरविंद चिदंबरम फॉर एक्झाम्पल. सो आपल्याकडे आता कसं झालंय वर्ल्ड एलिट किंवा जे आपण म्हणतो टॉप 100 याच्यात एवढा स्प्रेड झालाय आणि प्रत्येक जण आपली लेवल एलिव्हेट करायला बघतोय या अख्ख्या प्रोसेसमध्ये. सो प्लॅटफॉर्म चांगला असला की इन जनरल आता AICF ऑनेस्टली मी योग्य माणूस नाही कमेंट करायला, काय मला माहित नाही. पण कसं आहे त्या बाबतीत बघितलं तर ते डिमांड सप्लाय इक्वेशन आहे. AICF करतायत का ग्रँडमास्टर्स बनतायत, पण त्याच्यानी ग्रोथ होते बुद्धिबळाची, सगळ्यात महत्वाचं. आणि शेवटी म्हणतो ना कधी कधी खेळ हा फॅन्समुळे मोठा होतो. म्हणजे प्लेयर्स तर एपिटोम आहेत त्या एखाद्या खेळाचा, पण तुमचा फॅन बेस वाढायला लागला. आता आज लोकांना बुद्धिबळ न कळतानाही फॉलो करायला लागतात. आणि आधी काय झालेलं बुद्धिबळ फक्त असं एक टेक्निकल तुला म्हणजे बुद्धिबळ वॉज मेड फॉर ग्रँड मास्टर्स बाय ग्रँड मास्टर्स अँड प्रेझेंटेड बाय ग्रँड मास्टर्स असं होतं. आता कसं झालंय जनरल कॉमन मॅक आपण जसं म्हणतो KKR आणि ह्याच्यात कोण जिंकलं तसं अरे काय झालं तो जिंकला की नाही गुकेश, अरे त्याला गोल्ड मिळणार आहे, हे कॉन्व्हर्सेशनल व्हायला लागलंय. आणि त्याच्यात जसं तुम्ही म्हणता तसं न्यूजपेपरचा भाग आहे, युट्यूब स्ट्रीम्सचा भाग आहे, सोशल मीडियाचा रोल आहे आणि त्याच्याने इट हॅज बिकम डे टू डे वाला विषय. आता मे बी एक लास्ट महत्वाचा मुद्दा समजा मी अख्ख्या आपल्या बोलण्यात हे करतं पुढची येणारी मॅच. सो आदित्य त्याच्याबद्दल म्हणजे डिंग आणि गुकेश बद्दल समजा बोलायचं म्हटलं जे आता नाही, पण सिंगापूरला डिंग गुकेश च्या आधी सुद्धा आपण त्याच्यावरती येऊ. पण डिंग गुकेश बद्दल तर म्हणजे तो तर खूप मोठा इव्हेंट होणार आहे सिंगापूरला. त्या मॅचेस होणार आहेत. मला माहित नाही तू जाणार आहेस का नाही, पण मला नक्की खात्री आहे की तू प्रयत्न नक्की करणार असशील. तो नंतरचा विषय आहे. पण या ऑलिम्पियाडमध्ये महाराष्ट्राचे कोण कोण होते? म्हणजे तू दिव्या देशमुख बद्दल बोललास, तू अभिजित कुंटे बद्दल बोललास आणि विदित गुजरात, हे तिघच जण होते बरोबर? करेक्ट. आणि सो अभिजित कुंटे आपले कोच होते. अभिजित कुंटे हे महिला संघाचे कोच होते आणि अभिजित कुंटे गेले काही कित्येक ऑलिम्पियाड कोच आहेत. विजित गुजराती हा नाशिकचा आहे, आता तो मुंबईत शिफ्ट झाला आणि तो छान मराठी बोलतो बाय द वे. सो विजित गुजराती आणि दिव्या त्याला देशमुख आणा ना मग नागपूरची. स्पोर्ट्स कट्टाला एकदा तुम्ही. येईल आता आता आपण ग्लोबल चेस लीग आहे ना तेव्हा करूयात. लंडनहून तो मराठीत बोलेल. सो ह्याच्यात अजून एक गोष्ट म्हणजे एक संकल्प गुप्ता म्हणून आहे, तो नागपूरचा आहे. तो टीमला ऍज अ सेकंड म्हणतात चेसमध्ये जसा तो होता आणि हे फार कालच रिव्हील झालंय. शेवटी जेव्हा अवॉर्ड झाले ना तेव्हा अख्ख्या टीम बरोबर आला होता. सो संकल्प गुप्ताही इन्व्हॉल्ड होता ह्याच्यात. अजून एक गोष्ट म्हणजे 2020ला कोविडच्या वेळेला ना ऑनलाईन ऑलिम्पियाड झालेलं आणि तेव्हा विदित गुजराती आपला कॅप्टन होता. आणि ते आपण आणि रशियाला विभागून दिलेलं कारण का ते ग्लिच झाली होती. पण ते असं सिरियस ऑलिम्पियाड पकडल्या जात नाही, पण तेव्हा पण विदित कॅप्टन होता आपला. तर म्हणजे नाही म्हटलं तरी महाराष्ट्रात पण ग्रँडमास्टर्स खूप आहेत. चेस कल्चर खूप छान आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना चेन्नई, कलकत्ता, पुणा ह्या सिटी बघतात की इकडचं चेसमध्ये ना म्हणजे टुर्नामेंटला गेलं तर डिफिकल्ट आहे. म्हणजे सोपं सांगायचं तर 5-7 वर्ष आधी मी रविवारी कोणती टुर्नामेंट होता मला एक गॅरंटी होती की मी हॉबी प्लेअर म्हणून पण मी टॉप 3 मध्ये येईन. पण आता असं आहे की मी 200 लोक असतील तर मी 100च्यात येईन की नाही मला माहित नाही. कारण का कल्चरली इट इज व्हेरी स्ट्रॉंग. सो तो एक मोठा विषय आहे चेसमध्ये. आणि आता जी सिंगापूरला मोठी चॅम्पियनशिप म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार आहे गुकेश आणि डिंग लिरेन मध्ये, तर डिंग लिरेनचा आत्ताचा फॉर्म बघितला तर ते सुद्धा आता विश्वनाथ आनंद आधी कधी जिंकला होता त्या वर्षानंतर आपल्याकडे येऊ शकतं का? आता म्हणजे कसं आहे डिंग लिरन स्वतःच ह्या ऑलिम्पियाडच्या इंटरव्ह्यूत म्हणाला होता
की माझ्या अपोनंटचा फॉर्म बघितलं. खूप छान आहे आणि तो फेवरेट आहे. ते टॅक्टिकल सुद्धा असू शकतं अर्थात. आता तेच आहे, शेवटी डिंग आहे चायनाचा. आता त्यांनी जी नेपो विरुद्धची मॅच झाली होती ना, तेव्हा त्यांनी आधी हेच सगळे इंटरव्ह्यू झाले होते. आणि आता ना म्हणजे रिसेंटली 4-5 महिन्यापूर्वी नेपो म्हणाला होता, जो हरला डिंग विरुद्ध, तर तो इयान काय म्हणाला की मी माझ्या अपोनंट बद्दल सिम्पॅथेटिक झालो आणि कदाचित ती माझी सगळ्यात मोठी चूक झाली. सो फॉर्म बघता तर अगदी क्लिअर आहे. म्हणजे आता म्हणतो ना, चेस नसणारा माहीत असलेला मुलाला जरी दिलं ना तरी तोही सांगेल की गुकेश फेवरेट आहे. पण गुकेशचा ना बेस्ट पार्ट कसा आहे, हे मॅग्नसनी पण सांगितलेलं. मॅग्नस कार्लसन, जो गोट म्हणतो आपण, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, तो काय म्हणाला की गुकेश एवढा यंग आहे ना, आणि त्यांनी जे केलंय 18व्या-17व्या वर्षी तो कॅन्डिडेट जिंकला. कॅन्डिडेट्स जिंकणं म्हणजे तुम्ही आता वर्ल्ड चॅम्पियनशिपला चॅलेंज करा वर्ल्ड चॅम्पियनला, तर त्यात एवढं प्रेशर असतं की मोठे मोठे प्लेअर पण 14 राऊंड असतात, 12-13 नंतर कोलॅप्स होतात. तर कार्लसन काय म्हणालेला, गुकेश इतका यंग आणि रॉ आहे ना, त्याला माहितच नाही प्रेशर काय असतं, आणि त्याला हेच माहित नाही की प्रेशर घ्यायचं पण असतं. आणि समजा पाहिलं ना, मी थोडा फिल्मी अँगल थोडा, पण जसा गुकेश बोर्डवर येतो, बसतो, त्याचा फोकस, तो असा जास्त सोशल मीडिया वगैरे ऍक्टिव्ह नाहीये, तर त्याचा जो फोकस आहे ना, तो एक नेक्स्ट लेवल आहे. गमतीत म्हटलं जातं ना की मला असं वाटतं की गुकेशला समजा डिंगच्या ऐवजी कोणी दुसरा जरी आला ना तरी तो खेळायला लागेल, कारण त्याचं लक्ष एवढं फोकस बोर्ड आणि गेमवर आहे ना, तर तो वेगळा अपोनंट तरी तो खेळून जाईल असं वाटतं. आणि सध्याचा गुकेशचा जो फॉर्म आहे ना, तो वन ऑफ द बेस्ट आहे क्लासिकलमध्ये. कालच एक विश्लेषण आलेलं 2024 मध्ये, आता गुकेश एकदम जबरदस्त फॉर्म मध्ये, जो अपोनंट ज्या पद्धतीने खेळतोय आणि त्याचा जो परफॉर्मन्स रेटिंग झालाय. एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारत विरुद्ध चायना मॅच झाली होती चीनची, त्यात गुकेश आणि डिंग येणार होते पण डिंग आला नाही. आणि वेई आला, जो करंट चायनाचा नंबर 1 प्लेअर आहे, पण गुकेशने त्याला ज्या पद्धतीने हरवलं एंड गेम मध्ये, एकदम प्रेशर. आणि वेई पण खूप छान प्लेअर आहे, फॉर्म मध्ये आहे, आणि गुकेशने त्याला हरवलं ज्या पद्धतीने, त्याच्याने ना गुकेशचा दबदबाच क्रिएट झालाय, डिंग लिरेनला नाही, इन जनरल. कारण का नेक्स्ट राऊंडनी गुकेशनी वर्ल्ड नंबर 2 फॅबियानो कारुआनाला हरवलं एंड गेम. मला असं वाटतं ऍज अ फन पार्ट, डिंग खेळून जरी हरला असता ना गुकेश विरुद्ध एक नॉर्मल गेम, तरी एवढं प्रेशर आलं नसतं. कारण आता काय झालं, त्याचा तो ब्रह्मास्त्र किंवा म्हणतो ना, त्याची एक स्ट्रेंथ अजूनच जगाला बाहेर आली त्या गेममुळे, जसा तो जिंकला. तर डिंग कदाचित खेळून हरला असतं तरी चाललं असतं असं मला वाटतं. सो ती मॅच सिंगापूरला, आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणतो ना, बुद्धिबळा म्हणजे भारत तर गोल्डन इरात आहेच, पण बुद्धिबळ पण गोल्डन इरामध्ये. ह्याचा टायटल स्पॉन्सर गुगल आहे. असं कधीच झालेलं नाही. म्हणजे चेसच्या इव्हेंटला गुगल सारखा स्पॉन्सरर मिळणं ही फार वेगळ्या लेवलची गोष्ट आहे. तिकडचे जे सिंगापूर चेसचे जे हेड आहेत, केविन म्हणून, ते स्वतः ग्रँडमास्टर आहेत, ते स्वतः सीईओ ऑफ सिंगापूर चेस फेडरेशन आहेत, ते एका कंपनीचे सीएफओ होते, आता त्यांनी ते सोडलं. सो ही इज द वन हू इज रनिंग दिस. तर ते म्हणजे म्हणून ना, डायव्हर्स पर्सनॅलिटी, त्यांनी कॉर्पोरेट वर्ल्डही पाहिलंय, ग्रँडमास्टर पण आहे, चार्टर्ड अकाउंटंट पण आहेत. सो अशी व्यक्ती आहे जी हे ड्राईव्ह करते, अत्यंत प्रभावशाली आहे. आता सिंगापूरसाठी खेळत पण होते ऑलिम्पियाडला, तर ते ड्राईव्ह करणार आहेत ऑलिम्पियाड. सो आय गेस ह्याच्यानी जो आनंद जी आपण 2013ला कार्लसननी नेला होता वर्ल्ड चॅम्पियनशिप टायटल, त्यात आपण सिंगापूरहून परत आणणार का, जसं आपण म्हणतो ना गोल्डवर एक हात आहे, तशाच पद्धतीचं आहे. पण शेवटी वर्ल्ड चॅम्पियनशिप ही एक टुर्नामेंट आहे 14 मॅचची, आणि कोणता डिंग तिकडे येतो हे फार महत्वाचं आहे. पण आता एक गोष्ट अशी आहे, कोणता जरी डिंग आला, अगदी डिंगचं बेस्ट व्हर्जन जे 2019ला होतं ते जरी आलं ना, तरी गुकेशचं आत्ताचं व्हर्जन आहे ना, ते ऍट पार आहे. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि आय आणि ती गेस कधी कधी आहे ती मॅच तारीख? मॅच आहे 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर, 14 डिसेंबर सिंगापूरला. सो 3 गेम आणि ब्रेक, 3 गेम आणि ब्रेक असं ते शेड्यूल आहे. पण हो, म्हणजे हे झालं तर एकदमच मोठं होणार आहे की आता जस्ट ऑलिम्पियाड संपलं, मग वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, आणि आता 3 ते 12 ऑक्टोबरला लंडनला टेक महिंद्राची ग्लोबल चेस लीग आहे. त्याच्यात आपण म्हणतो ना, जे आयपीएलनी केलं ना ते टेक महिंद्रा करतंय. मगाशी मी ऑनलाईन ऑलिम्पियाडचं उदाहरण घेतलं, त्याच्यातल्या एक ती मॅच ना आनंद महिंद्रा जे आहेत, मिस्टर आनंद महिंद्रांनी ऑनलाईन पाहिली, तेव्हा त्यांना वाटलं क्रिकेट सारखंच आहे, फार रोमांचकारी आहे. तेव्हा टेक महिंद्रांनी इन्व्हेस्ट केलं. त्या ट्विट पासून ग्लोबल चेस लीगची हे झालं. गेल्या एडिशन दुबईला झालेलं पहिलं, आता लंडनला आहे. त्याच्यात 6 टीम, कलर आयपीएल सारखेच, शर्ट, असं सगळं आहे. त्यात एक टीम आता अश्विननी घेतली, क्रिकेटर. सो आणि त्याच्यात कार्लसन पासून सगळे खेळतात ना, टॉप चेस प्लेयर.
तेव्हा सगळे, आणि त्याच्यात मेन वुमन एकत्र आहेत टीम मध्ये, हा पण एक वेगळा कॉन्सेप्ट. आणि आनंद एकदा मस्त सांगितलेलं की भारतीयांना ना एखाद्या स्पोर्ट्सचं इंडियनायझेशन करणं कळतं, आणि ते इंडियनायझेशन ग्लोबली फार चालतं, हे आनंदनी मध्ये सांगितलं होतं. तर तसंच ती गोष्ट आहे की ह्या ग्लोबल चेस लीगनी काय झालंय, अजून पॉप्युलरिटी वाढेल. सो आता म्हणजे आपण म्हणतो ना, हा जो क्वार्टर आहे ना चेसचा, हा म्हणजे गोल्डन क्वार्टर चाललाय सध्या, वन आफ्टर दी अदर म्हणतो तसं. आणि भारतीय छान खेळतायत, डॉमिनेट करतायत, आणि अशा गोष्टी आपण जिंकतोय ज्या कधी आपण पाहिल्याच नव्हत्या. आणि इतक्या लवकर होईल, आनंद स्वतः म्हणतो, मला हे होईल असं वाटत होतं, पण हे इतक्या लवकर होईल असं मला वाटत नव्हतं. हे जे इतक्या लवकर झालेलं आहे ते अशाच प्रकारे चालू राहावं, अशी आपली सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि ते वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा होईल अशी आपण आशा करूया. लोकेश, तू आज इकडे आलास आणि खूप चांगले आणि खूप जास्ती इन्साइट्स दिलेस या पूर्ण आता बुद्धिबळाच्या डेव्हलपमेंट वरती. कारण ही खूप मोठी अचीवमेंट होती. म्हणजे आपण म्हणत होतो की बुद्धिबळामध्ये आपण नेक्स्ट सुपर पॉवर आहोत, नेक्स्ट सुपर पॉवर आहोत, पण आता आपण सुपर पॉवर झालोय असं म्हणता येईल, इतक्या ही मोठी गोष्ट होती. त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा करून हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक होतं. तेच आपण केलेलं आहे. आणि आता एपिसोडच्या सुरुवातीला सांगायचं राहिलं की, पण ते आत्ता सांगतो मी, की स्पोर्ट्स कट्टानेही मेंबरशिप ची कन्सेप्ट चालू केलेली आहे. म्हणजे युट्यूबला आणि फेसबुकला मेंबरशिपचा ऑप्शन आहे. तो जर का जॉईन केला तर आपल्याला काही इन्साइट्स हे बाकीच्यांच्या आधी मिळू शकतात, आणि त्याच्यात वेगवेगळे काही प्रोग्राम्स फक्त मेंबर्स ओनलीसाठी होतात. त्याच्यामुळे तुम्ही जॉईन वरती क्लिक करून जस्ट त्याचे फीचर्स बघा. आणि हे पूर्णपणे ऐच्छिक आहे, बाकी आपले सगळे प्रोग्राम्स रेग्युलर चालूच राहणार आहेत. पण हा मेंबरशिपचा नवीन ऑप्शन आपण चालू केलेला आहे, तर तो नक्की बघा. या शनिवारी एक स्पेशल एपिसोड येतोय, त्याचीही वाट बघा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा, आणि आमची वाट पाहत राहा. जबरदस्त.